नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पहिलं प्रकरण सहकाराचा अर्थ, इतिहास, वैशिष्ट्य आणि महत्त्व हे प्रकरण आता संपलेलं आहे. या प्रकरणातील काही भाग वगळलेला असल्यामुळे हे प्रकरण थोडं अधिक लवकर संपलं. जरी प्रकरण संपलं असलं तरी या प्रकरणावरचा जो स्वाध्याय आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे तुमच्या सहकार विषयाच्या वहीमध्ये. आणि हा स्वाध्याय सोडवत असताना स्वाध्याय क्रमांक 1 जो प्रकरणाच्या खाली दिलेला आहे तो सोडवत असताना या व्हिडिओचा तुम्हाला निश्चितच उपयोग होईल आणि तो उपयोग व्हावा या दृष्टीने हा मी व्हिडिओ तयार केलेला आहे. शिवाय परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरू शकतो. वस्तुनिष्ठ प्रश्न जे आहेत ते प्रश्न तुमच्या या व्हिडिओचा जर तुम्ही अभ्यास केला तर चांगले लक्षात राहू शकतील आणि परीक्षेमध्ये तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नांचे जे गुण आहेत ते गुण म्हणजे पैकीच्या पैकी गुण तुम्हाला प्राप्त होऊ शकतील, मिळू शकतील. तर आपण हा स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेण्याचा प्रयत्न करू. स्वाध्याय क्रमांक 1 प्रकरण पहिले सहकार, अर्थ, इतिहास, वैशिष्ट्य आणि महत्त्व हे आपलं झालं प्रकरणाचं नाव. आता स्वाध्यायामध्ये जो पहिला प्रश्न दिलेला आहे तो त्याचं बघा सूचना दिलेली आहे. पहिला प्रश्न त्याची सूचना, खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. जनरली अशा प्रकारचा परीक्षेमध्ये आपल्याला आतापर्यंत प्रश्न आलेला आहे. तोच प्रश्न या ठिकाणी आहे. आता या प्रश्नाच्या खाली प्रश्न दिलेले आहेत त्यातला पहिला प्रश्न या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर आहे. प्रश्न पहिला, समाजातील आर्थिकदृष्ट्या टिंबटिंब व्यक्ती एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करतात. समाजातील आर्थिकदृष्ट्या टिंबटिंब व्यक्ती एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करतात. सहकारी संस्था कोणाकडून स्थापन केल्या जातात? पर्याय दिलेले आहेत. श्रीमंत व्यक्ती म्हणजे श्रीमंत, दुर्बल आणि भांडवलदार हे 3 पर्याय दिलेले आहेत. या 3 पर्यायाच्या मधून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता तुम्हाला माहिती आहे सहकारी संस्था या श्रीमंत लोकांनी स्थापन केलेल्या नसतात. टाटा, बिर्ला, अंबानी यांनी सहकारी संस्था कुठे जगात स्थापन किंवा आमच्या देशामध्ये स्थापन केलेली नाही किंवा जगातल्या अति श्रीमंत लोकांनी सहकारी संस्था स्थापन केलेल्या नाही. भांडवलदार लोकांनी सहकारी संस्था स्थापन केलेल्या असतात का? नाही, त्यांनाही गरज नाही. मग सहकारी संस्था स्थापन करण्याची गरज कोणाला? तुम्हाला माहिती आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे लोक असतात त्या लोकांना सहकारी संस्था स्थापन करण्याची गरज असते. आणि त्यामुळे हा जो पहिला प्रश्न आपला आहे त्या प्रश्नाचं उत्तर आहे दुर्बल. म्हणजे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करतात. आता दुसरा प्रश्न काय आहे तो आपण बघू. दुसरा प्रश्न आहे, सहकार म्हणजे टिंबटिंबचे संघटन होय. आपण सहकाराची म्हणजे सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये बघितली, त्याच्यावरून हे उत्तर आपल्याला लिहिता येईल. आता पर्याय दिलेले आहेत. व्यक्ती, भांडवल, मध्यस्थ. सहकार हे व्यक्तींचं संघटन आहे का? सहकार म्हणजे भांडवलाचे संघटन आहे का? सहकार म्हणजे मध्यस्थांचं संघटन आहे का? नाही, सहकार म्हणजे मध्यस्थांचं संघटन नाही. सहकार म्हणजे भांडवलदार व्यक्तींचं संघटन नाही. तर सहकार हे कोणाचं संघटन आहे? सहकार हे व्यक्तींचं संघटन आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करतात असं आपण पाहिलंय. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर लिहिताना काय लिहिणार आपण? सहकार म्हणजे व्यक्तींचे संघटन होय. व्यक्ती या प्रश्नाचं उत्तर आहे. आता तिसरा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना टिंबटिंब येथे स्थापन झाला. पर्याय आहे कोल्हापूर, प्रवरानगर की नागपूर. तिसरा पर्याय नागपूर दिलेला आहे. कुठे स्थापन झाला? तुम्हाला माहिती आहे कैलासवासी विठ्ठलराव विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवरानगर येथे
महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला? त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते म्हणजे प्रवरानगर. आता चौथा प्रश्न आहे, सहकारी संस्थेचे सर्व सभासद हे टिंब मानले जातात. पर्याय असमान, समान, गौण. 3 पर्याय दिलेले आहेत. सभासद असमान मानले जातात का, समान मानले जातात का, की गौण मानले जातात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सहकारी संस्थेचे सर्व सभासद समान मानले जातात. सहकारी संस्थेचं वैशिष्ट्य आहे ना समानता. धर्म, जात, लिंग, भेद याचा विचार सहकारी संस्थेचं सभासदत्व देताना केला जात नाही, किंवा सभासद झाल्यानंतर सुद्धा याचा विचार केला जात नाही. सगळे सभासद समान मानले जातात. आता पुढचा प्रश्न काय आहे तो आपण बघू. पाचवा प्रश्न आहे, सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश टिंब हा असतो. पर्याय दिलेले आहेत, नफा मिळवणे, सेवा देणे, पिळवणूक करणे. काय असतो सहकारी संस्थेचा उद्देश? नफा मिळवणे असतो, सेवा देणे असतो, की पिळवणूक करणे असतो? सहकारी संस्था ही व्यवसाय संघटना असली तरी नफा मिळवणे हा संस्थेचा उद्देश नसतो. पिळवणूक करणे तर हा उद्देशच नसतो, कारण पिळवणुकीपासून मुक्तता मिळवण्यासाठी सहकारी संस्थेचा मार्ग पत्करला. सहकारी संस्था स्थापन केलेल्या असतात लोकांनी. त्यामुळे राहिलेला जो पर्याय आहे सेवा देणे, या प्रश्नाचं उत्तर आहे सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश सेवा देणे हा असतो. तर अशा प्रकारे पहिल्या प्रश्नातील म्हणजे पहिला प्रश्न जो आहे त्यामध्ये असणारे 5 प्रश्न त्याची ही उत्तरं तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत. त्याचा अभ्यास करा. आता ब हा जो उपप्रश्न आहे तो आहे योग्य जोड्या जुळवा. आता तुम्हाला नेहमीप्रमाणे अ गट दिलेला आहे, ब गट दिलेला आहे आणि त्याची उत्तरं लिहायची आहेत. या ठिकाणी व्हिडिओ तयार करताना उत्तरे हा भाग या ठिकाणी मध्ये घेतलेला आहे. आपण परीक्षेमध्ये अ गटाबरोबर ब गटातले जे पॉइंट्स असतात, मुद्दे असतात, किंवा ब गटामध्ये उत्तरं जी दिलेली असतात ते आपण लिहित असतो. तसंच आपण लिहिणार आहोत. टेक्निकल अडचणीमुळे तो अशा प्रकारचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर अ गट आणि ब गटामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत त्या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर आलेले आहेत. अ गटामध्ये नफ्याचे न्याय्य वाटप, सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश, सहकारी संस्थेचा कारभार, सहकारी चळवळीचा उगम झालेला देश असे प्रश्न दिलेले आहेत. आणि त्याची उत्तरं जी आहेत ती ब गटामध्ये दिलेली आहेत. सेवा देणे, आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात, हुकुमशाही पद्धतीने, जर्मनी, नफा मिळवणे, समान प्रमाणात, लोकशाही पद्धतीने आणि इंग्लंड असे 8 पर्याय अ गटातल्या प्रश्नांसाठी दिलेले आहेत. आता योग्य जे उत्तर आहे ते आपल्याला अ गटातल्या प्रश्नांशी किंवा जे अ गटामध्ये जे घटक दिलेले आहेत त्यांच्याशी ती जुळवावी लागतील. अ गटाबरोबर जोडी त्यांची लावावी लागेल. नफ्याचे न्याय्य वाटप, सहकारी संस्था नफा वाटते, तर हा नफा जो आहे त्याची न्याय्य वाटणी कधी होते? तुम्हाला मी सांगितलंय की आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणामध्ये नफा वाटला जातो तेव्हा नफ्याचं न्याय्य वाटप होतं. आणि सहकारी संस्था आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात नफा वाटतात. बहुतेक सहकारी संस्था या आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात नफा वाटतात आणि त्यामुळं नफ्याचे न्याय्य वाटप याचं उत्तर आहे आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात. दुसरा जो प्रश्न आहे ब जो आहे सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश. ब गटामध्ये जे पर्याय दिलेले आहेत त्याच्यातून आपल्याला पर्याय निवडायचा आहे. सहकारी संस्थेचा उद्देश काय असतो? तर सेवा देणे
हा उद्देश असतो की नफा मिळवणे हा उद्देश असतो? बघा 5 नंबरला पर्याय दिसतोय नफा मिळवणे. तर सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश नफा मिळवणे नसतो तर सेवा देणे असतो. त्यामुळे या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे सेवा देणे. आता तिसरा जो प्रश्न आहे उपप्रश्न, सहकारी संस्थेचा कारभार. सहकारी संस्थेचा कारभार कसा चालतो? हुकुमशाही पद्धतीने चालतो की लोकशाही पद्धतीने? ब गटामध्ये जे पर्याय आहेत ते आपल्याला दिसत आहेत समोर. हुकुमशाही पद्धतीने, लोकशाही पद्धतीने. तर सहकारी संस्थेचा कारभार हा लोकशाही पद्धतीने चालतो. त्यामुळे तिसऱ्या उपप्रश्नाचं उत्तर आहे लोकशाही पद्धतीने. नंतर राहिला जो चौथा उपप्रश्न आहे, सहकारी चळवळीचा उगम झालेला देश. सहकारी चळवळीचा उगम कुठे झाला? आपल्या अभ्यासक्रमामध्ये यावर्षी हा भाग नाहीये, वगळलेला अभ्यासक्रमातून. पण मुद्दाम तुम्हाला माहीत असलं पाहिजे, जनरल नॉलेज म्हणून तरी किमान माहीत पाहिजे म्हणून तुम्हाला मी सांगितले की इंग्लंडमध्ये रॉचडेल हा जो प्रांत आहे त्या रॉचडेल प्रांतातील 28 विणकरांनी पहिली ग्राहक सहकारी संस्था सुरू केली जगातल्या म्हणजे जगामध्ये आज ज्या सहकारी संस्था आहेत त्या संस्थांमधील पहिली संस्था रॉचडेल पायोनियर सोसायटी ही 1844 मध्ये इंग्लंडमध्ये सुरू झाली आणि त्यानंतर मग जगभर सहकारी संस्था स्थापन झाल्या. म्हणजे सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ जी रोवली गेली ती इंग्लंडमध्ये रोवली गेली, रॉचडेल सोसायटीच्या रूपानं रोवली गेली. त्यामुळे हा जो आपला प्रश्न आहे सहकारी चळवळीचा उगम झालेला देश, त्याचं उत्तर आहे इंग्लंड. अशा प्रकारे आपण या जोड्या या ठिकाणी जुळवलेल्या आहेत. त्यानंतर क जो उपप्रश्न आहे तो बघा, खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्द समूह लिहा. अशा प्रकारचा प्रश्न आहे. तुमच्या दृष्टीनं हा तसा नवीन अशा प्रकारचा प्रश्न. आतापर्यंत तुम्ही जोड्या जुळवा, रिकाम्या जागा भरा, चुकी बरोबर तेला असे प्रश्न 10वी पर्यंत सोडवलेले आहेत. पण आता आपल्या सहकार विषयामध्ये अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला जातो. खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्द समूह लिहा. आता आपण प्रश्न बघितला की तुमच्या ते लक्षात येईल आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते. ठिकाणी बघा 4 उपप्रश्न दिलेले आहेत या क मध्ये. पहिला आहे सहकारी संस्थेचे मालक. दुसरा आहे आर्थिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचे महत्त्वाचे साधन. तिसरा उपप्रश्न आहे सहकारी चळवळीचे जनक आणि चौथा उपप्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला सहकार कायदा. आता हे जे 4 उपप्रश्न आहेत ही विधानं दिसत आहेत तुम्हाला, विधानाच्या स्वरूपामध्ये आहेत. या विधानाला हे जे विधान आहे त्याचा अर्थ एका शब्दामध्ये आपल्याला एकदा 1-2 शब्दामध्ये तो लिहायचा आहे आपल्याला, असा या प्रश्नाचा अर्थ आहे. खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्द समूह लिहा. याचा अर्थ काय तर या संपूर्ण विधानासाठी आपल्याला एक शब्द लिहायचा आहे. आता सहकारी संस्थेचे मालक कोण असतात? मालक सहकारी संस्थेच्या मालकांना आपण काय म्हणतो? सहकारी संस्थेचे मालक म्हणून कोण ओळखले जातात? साधं सोपं उत्तर आहे सहकारी संस्थेचे मालक हे ज्यांनी संस्था स्थापन केलेली ते असतात. आता संस्था स्थापन जे करतात त्यांना आपण काय म्हणतो? सभासद म्हणतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे सभासद. हा शब्द किंवा शब्द समूह लिहायचा आपल्याला. आर्थिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचे एक महत्त्वाचे साधन. आपल्या देशामध्ये आर्थिक समृद्धी आली पाहिजे, आर्थिक परिवर्तन झालं पाहिजे, देशाचा आर्थिक विकास झाला पाहिजे, देशाचा सामाजिक विकास झाला पाहिजे, वाटतं ना आपल्याला. मग हे आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचं एक साधन म्हणून भारत सरकारनं कशाचा स्वीकार केला? कोणतं साधन निवडलं? तर ते साधन म्हणजे सहकार. सहकार हे साधन निवडलं. अशा प्रकारे एक शब्द, एवढ्या सगळ्या वाक्यासाठी एक शब्द आपल्याला लिहायचा असतो. या दुसऱ्या वाक्यासाठी शब्द आहे सहकार. आता तिसरं जे वाक्य आहे सहकारी चळवळीचे जनक. आता सहकारी चळवळीचे जनक कोणाला म्हणायचं, कोणाला म्हणतात? मग अशी म्हटलं तसंच हा भाग
जागतिक सहकारी चळवळीचा इतिहास हा आपल्या अभ्यासक्रमातून चालू वर्षी वगळलेला आहे, पण तुम्हाला माहित पाहिजे ज्या सहकारी संस्थांचा आपण अभ्यास करणार, सहकारी चळवळीचा आपण अभ्यास करतोय ना, त्या सहकारी चळवळीची सुरुवात कोणामुळे झाली, याचे प्रणेते कोण आहेत, या सहकारी चळवळीचे आधुनिक सहकारी संस्था कोणाच्यामुळे सुरू झाल्या, त्याचे जे प्रणेते आहेत ते आपल्याला माहित पाहिजे. आता या ठिकाणी तेच विचारलेलं आहे, सहकारी चळवळीचे जनक म्हणजे आधुनिक सहकारी चळवळीचे प्रणेते कोण, आधुनिक सहकारी चळवळीचे जनक कोण, तर या प्रश्नाचं उत्तर आहे सर रॉबर्ट ओवेन. नाव लक्षात ठेवायचं. उद्या भविष्यामध्ये जेव्हा स्पर्धा परीक्षा वगैरे द्याल त्यावेळी तुम्हाला सर रॉबर्ट ओवेन हे नाव लिहिता यायला पाहिजे, सहकारी चळवळीचे जनक म्हणून. ठीक आहे. तर आता पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला सहकारी कायदा. मग आता महाराष्ट्रामध्ये पहिला सहकारी कायदा कधी पास झाला, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली, 1960 मध्ये झाली. साहजिकच महाराष्ट्र राज्यातील सहकारी चळवळीसाठी स्वतंत्र कायदा महाराष्ट्र शासनानं मंजूर केला. महाराष्ट्र शासनानं स्वतंत्र सहकार कायदा पास केला. त्या कायद्याला नाव दिलेलं आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960. म्हणजे महाराष्ट्रातील पहिला सहकार कायदा जो मंजूर झाला तो कधी झाला, 1960 मध्ये झाला. महाराष्ट्रातील पहिला सहकार कायदा 1960. तर अशा प्रकारे अशी तुम्हाला विधानं दिली जातात परीक्षेमध्ये आणि त्याला तुम्ही शब्द सुचवायचा असतो. त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्नाची सूचना आहे खालील विधाने चूक किंवा बरोबर ते लिहा. हा कॉमन प्रश्न, आतापर्यंत तुम्ही हा प्रश्न लिहिलेला आहे. विधानं दिली जातात, चूक आहे की बरोबर आहे तेवढं तुम्ही लिहायचं आहे. या ठिकाणी सुद्धा बघा 6 विधानं दिलेली आहेत. हे 6 विधानांच्या मधील कुठली विधानं चूक आणि कुठली बरोबर हे तुम्ही लिहायचं आहे. पहिलं विधान आहे सहकारी संस्था ही ऐच्छिक संघटना आहे. चूक आहे की बरोबर आहे, सहकारी संस्था ही ऐच्छिक संघटना आहे. कारण सहकारी संस्थेचं सभासदत्व हे म्हणजे एखाद्या व्यक्तीला सभासद होण्यासाठी दबाव आणला जात नाही, त्याच्यावर सक्ती केली जात नाही आणि सभासदत्वाचा राजीनामा जर सभासद देणार असेल तर त्याच्यावरती दडपण आणलं जात नाही. ज्याला कोणाला सभासद व्हायचं आहे तो होऊ शकतो आणि ज्याला सभासदत्वाचा त्याग करायचा आहे तो सभासदत्वाचा त्याग करू शकतो. म्हणून सहकारी संस्था ही ऐच्छिक संघटना आहे. त्यामुळे हे उत्तर हे वाक्य बरोबर आहे. दुसरं विधान, सहकारी संस्था नफा मिळविण्याच्या उद्देशाने स्थापन केल्या जातात. चूक. सहकारी संस्था या व्यवसाय संघटना असल्या तरी नफा मिळवण्याच्या उद्देशाने नसतात, तर आपल्या सभासदांना सेवा देणे, सामान्य जनतेला सेवा देणे, समाजाला सेवा देणे यासाठी त्या स्थापन केलेल्या असतात. त्यामुळे हे जे दुसरं विधान आहे हे दुसरं विधान चूक आहे. पुढचं विधान, सहकारी संस्था आपल्या सभासदांमध्ये कोणताही भेदभाव करीत नाही. तुम्हाला सांगितलेलं आहे की सहकारी संस्था सर्व सभासदांना समान मानते. समानता हे सहकारी संस्थेचं वैशिष्ट्य आहे. धर्म, जात, पंथ, लिंग, आर्थिक परिस्थिती कशाचाही विचार या ठिकाणी केला जात नाही. व्यक्तीला महत्त्व दिलं जातं. त्याच्या गरिबीला तुच्छ लेखलं जात नाही किंवा श्रीमंत आहे म्हणून त्याला वरचा दर्जा दिला जात नाही. सगळे हे समान मानले जातात. म्हणजे सहकारी संस्था सभासदांच्या मध्ये भेदभाव करीत नाही. म्हणजेच हे विधान बरोबर आहे. चौथं विधान आहे सहकारी संस्था ही हुकुमशाही संघटना आहे. सहकारी संस्था ही लोकशाही पद्धतीने चालते. लोकशाही शासन प्रणालीवरती आधारित आहे आणि त्यामुळे सहकारी संस्था ही हुकुमशाही संघटना आहे. हे विधान चूक आहे. विधान, सहकारी संस्थांच्यामुळे मध्यस्थांची साखळी नष्ट होण्यास मदत होते. तुम्हाला मी सहकारी संस्थांचं जे महत्त्व सांगितलं त्यामध्ये हे सांगितलं
की सहकारी संस्थांच्यामुळे मध्यस्थांचं उच्चाटन होतं. उत्पादक आणि ग्राहक यांच्यामध्ये मध्यस्थांची साखळी असते. ग्राहक सहकारी संस्था, विपणन सहकारी संस्था यांनी मध्यस्थांचं उच्चाटन केलं. दलाल, व्यापारी, एजंट या लोकांचं उच्चाटन केलं. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. आणि आता राहिलं ते शेवटचं 6वं विधान, सहकारी संस्था मक्तेदारी नियंत्रण ठेवतात. सहकारी संस्था मक्तेदारीवर नियंत्रण ठेवतात. सहकारी संस्थांचं महत्त्व सांगताना तुम्हाला मी सांगितलेलं आहे की जसं मध्यस्थांचं उच्चाटन सहकारी संस्थांच्यामुळे होते, तसेच ज्या ज्या लोकांची मक्तेदारी निर्माण झालेली होती आतापर्यंत, सावकारांची मक्तेदारी असेल, दलालांची मक्तेदारी असेल, अडते जे असतात शेतमालाच्या व्यापारामध्ये त्यांची मक्तेदारी निर्माण झालेली होती, ही मक्तेदारी सहकारी संस्थांनी मोडीत काढलेली आहे किंवा या मक्तेदारीवर त्यांनी नियंत्रण आणलेलं आहे सहकारी संस्थांनी, आणि त्यामुळे हे विधान बरोबर आहे. अशा प्रकारे आपण बरोबर विधान या ठिकाणी पाहिलेली आहेत. आजच्या तासिकेला आपण या स्वाध्यायातला हा जो भाग आहे म्हणजे प्रश्न पहिला अ, ब, क आणि ड हे 3 उपप्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. राहिलेले जे उपप्रश्न आहेत ते उद्याच्या तासिकेला आपण बघू. धन्यवाद.